मुंबईत प्रचाराचा धुराळा उडताना पाहायला मिळतोय। त्यातच यंदा नवे चेहरे जे ते महायुतीकडून या संपूर्ण महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतात। आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सभा घेतली आणि तीही ऑनलाईन पद्धतीने, आणि ते उमेदवार जय कुडाळकर आणि त्यांचे बाबा आणि विधानसभेतले आमदार मंगेश कुडाळकर आपल्या सोबत आहेत। सर, एकनाथ शिंदेची सभा होती, काही कारणास्तव पोहोचू शकले नाही, पण डिजिटल प्रयोग झालेला आम्हाला पाहायला मिळतोय, काय भावना? नाही, आपण बघितलं असेल की सर्व मुंबईलाच एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्याची किंवा ऐकण्याची उत्सुकता आहे, कारण ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणूनच प्रत्येक नागरिकांना, मतदारांसुद्धा ते एक आकर्षणाचं एक केंद्रबिंदू राहिलेलं आहे। आज मुंबईमध्ये आपण बघितलं असेल तर सर्वात जास्त क्रेज एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते पोहोचू शकत नसल्यामुळे, आज 10ची आपली मर्यादा असल्यामुळे, आचारसंहिता असल्यामुळे मला त्यांनी विनंती केली की आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकतो का, आणि आम्ही ताबडतोब काही नागरिकांशी बोललो आणि त्यांनी सुद्धा सांगितलं सर्वांनी की आम्हाला चालते, पण आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना ऐकायचं आहे, हे महत्त्वाचं होतं। एक निधीची घोषणा, निधीचं वक्तव्य एकनाथ शिंदेकडून आलं की या आत्तापर्यंत 2000 कोटींचा निधी जो आहे तो आमच्या आमदाराला देण्यात आलेला आहे। विकास कामांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। यापुढे कुर्ला तुमच्या मतदारसंघाचे भवितव्य आणि त्याची चर्चा कशी आहे? आपण बघितलं असेल तर हा संपूर्ण जो निधी आहे तो 2014 पासूनचा निधी आहे। आत्तापर्यंत जो निधी आम्ही वापरलेला आहे तो विविध विकास प्रकल्प, विविध कामं, मग ती मुंबई महापालिकेची असतील, MMRDच्या माध्यमातून असतील, मुंबई UDच्या डिपार्टमेंट नगर विकास खात्याकडनं असतील आणि आमदार निधीचे DPDC फंड असतील, या सर्व माध्यमातून झालेले आहेत। मुंबई महापालिकेचे विविध रस्ते, आत्तासुद्धा बघितलं असेल 22 रस्त्यांचं काम आपलं टेंडरिंग मंजूर झालेलं आहे आणि सर्वच म्हणजे ठकाराप्पापासून ते नेहरूनगर, शिवसृष्टी, टिळकनगर आणि नेहरूचे काही रस्ते हे मंजूर झालेले। 1.5 महिन्यामध्ये त्याचं कामही CC रोडचं काम सुरू होणार आहे। काही ब्रिजची कामं आहेत, जसं चुनापट्टीचा उड्डाण पूल आहे त्याचं मग काम मंजूर झालेलं, त्याचंही टेंडर निघालेलं, वर्क ऑर्डर निघाली आहे, 2 महिन्यामध्ये त्याचंही काम सुरू होणार आहे। एक सॅटिस प्रकल्प आपण उभारतोय तो जो 400 ते 500 कोटीचा आहे आणि कुर्ला स्टेशन पूर्णपणे त्याचे रूप आपण पलटणार आहोत आणि त्याच्यावर SG बोरे मार्ग जो कुर्ला स्टेशनपासूनचं आहे त्याचं कामही सुरू झालेलं आपण बघतो आहोत। त्याचं कॉन्ट्रॅक्टर आलेलं आहे आणि कुर्ला स्टेशनपासून रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्या हा जो विकास निधी आहे हा संपूर्णपणे कुर्ल्याच्या सामान्य नागरिकांसाठी आत्तापर्यंत ते 11 वर्षामध्ये आपण वापरतो। या राजकीय चर्चेत मी पुन्हा तुमच्याकडे येतो, त्याआधी जय, खरं तर तरुणाईला नव्याने संधी, यंदा महायुतीत अनेक चेहरे नव्याने दिसत आहेत। याआधी बाबांचा प्रचार करताना तू पाहायला मिळाला होता, आता स्वतःची भूमिका घेऊन उतरलेला आहे, काय भावना आहेत, काय वातावरण? लोकांचा आशीर्वाद घेऊन निघालेला आणि सगळीकडे फिरतो तर चांगला प्रतिसाद भेटत आहे मला आणि लोक बोललेलं की युवा पाहिजे आणि त्या लोकांचा आशीर्वाद घेऊन निघालेला आहे। खरं तर नेहरूनगर हा जो वॉर्ड आहे तो शिवसेनेकडे मागच्या अनेक वर्षांपासून आहे, आम्ही सुद्धा बघत आलेले, पण यंदा या शिवसेनेत 2 गट आहेत आणि तिसरा अपक्ष उमेदवार आहे। या सगळ्या नव्या वर्तुळाकडे, नव्या राजकारणाकडे तू कसं पाहतो? बघत आहे, फिरत आहे, पण धनुष्यबाणच नेहरूनगरला चालत आहे जास्तीवरून आणि रिस्पॉन्स चांगला पण शिवसेनाकडे चालत आहे आणि गेली किती वर्ष 40 इकडे धनुष्यबाण शिवसेना तर बालेकिल्ला इकडे कुर्ल्याला बघवाही पडकणार। एकदा मंगेश कुडाळकर येऊ, तुमचा प्रचार, विधानसभा, मागचे 2 टर्म, याआधी हे सगळं केलं, पण आता स्वतःच्या मुलासाठी फिरताना काय भावना असतात, काय वातावरण असतं आणि कितीपर्यंत आशा आहे? नक्कीच मुलापेक्षा पण तो शिवसेनेचा उमेदवार आहे आणि शिवसेनेचा उमेदवार म्हणून तो ज्या प्रकारे काम करतो, युवासेना युवा प्रमुख त्याने काम केलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने लोकांची सुद्धा एक भावना आहे, कारण तो बोलतो कमी पण काम जास्ती करतो आणि त्याच्यामुळे काम करण्यावर आमच्या सर्वांचाच अधिकाधिक भर आहे, कारण विकास कामं आणि कोणावर टीका न करता आम्हाला काम करायचं आहे। म्हणून तर आम्ही कुठल्याही सभेमध्ये, कुठल्याही नागरिकांकडे जातो तेव्हा आम्ही कोणाच्या व्यक्तिगत किंवा कुठल्याही विरोधी पार्टीच्या उमेदवाराबद्दल आम्ही टीका करत नाही, तर आम्ही जे काय करणार आहोत ते लोकांना सांगतो आहोत, कारण लोकांना तेच अपेक्षित असतं की आपल्यासाठी आपला नगरसेवक, भावी नगरसेवक काय करणार आहे, भावी आपलीची शिवसेना काय करणार आहे, हेच लोकांना महत्त्वाचं आणि तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो। शेवटचा प्रश्न आहे, तुमची याआधी जे निकटवर्तीय राहिलेले आहेत ते अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत, काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे, वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार देण्यात आलेला आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा उमेदवार, हे संपूर्ण रिंगण तुम्ही कसं पाहता आणि त्याच्यानंतर मग मतांची तुकडेवारी होणार नाही का, त्यामुळे त्याचा फटका किंवा फायदा होऊ शकतो? मी नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये सांगेन की याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर माझा स्वतःचा 35 वर्षांचा राजकीय अनुभव आहे आणि त्या बाबतीमध्ये मला असं नक्की वाटतं की आज जरी 12 उमेदवार उभे असले तरीसुद्धा शिवसेना, भाजपा आणि रिपाई महायुतीला आज वाढता प्रतिसाद आहे आणि नक्कीच जो आपण प्रचार करतो आहोत, उमेदवार प्रचार करत आहेत किंवा आमचे कार्यकर्ते रिपाईचे करत आहेत, त्याच्यानुसार निश्चितपणे आम्हाला वाटतं की ही सीट आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणारच, 100% जिंकणार आणि या ठिकाणी भगवा झेंडा फडकवणार। त्यासाठी हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.